आवडीने तिकडून पतंग टाकली, मी अशी फिरवली गार गार गार, रक्कन दिवशी कापली ना. हा का? हा मग ती दुसरी बिल्डिंग आहे ती 4 मजल्यावाली. अगं तिथं पोरी पण होत्या ना. हा काही नाही बसलोय का इथं. ए बायले हा ठीक आहे करतो मी तुला नंतर फोन. काय नाही पोरीं संग बोलत राहतो. बोला ना, माणसा संग बोलत जाय ना. हा बोला ना दाजी. अरे काय दाजी, आपल्याला पतंग उडवायला जायचंय. उडवायला जाऊ ना. ही पतंग पाहिली का? पाहिली मग किती वर्षापूर्वीची माहिती का? किती? जेव्हा माझं लग्न झालं होतं ना हा तेव्हा ही पतंग घेतली मी. अरे बापरे. अबा एवढी फाटेल बिटेल आहे, आत्तापर्यंत नाही म्हटलं ना 700-800 पतंग कापले असेल आपण यांनी. लय दिवस जपून ठेवले ना तुम्ही. हा ना पतंग आहे पण मांजे नाही रे आपल्याकडे. हा मग घेऊन येऊन चला ना. मांजा कुठे भेटेल चांगला? माझ्या सगळ्या दुकानात भेटल. तुम्हाला कोणता पाहिजे? आपल्या तो नायलॉन नको बरं का. नाही नॉयलन बंदी आणलेली ना, नॉयलन नाही चालणार अरे ना. मग त्याने ते नरड कापात आहे, ते हा. पक्षी बिक्षी अडकायचे हो. नायलॉन अजिबात नको नाही आपण आपल्याला. साधा घेऊ ना. साधा हो साधा. साधा म्हणजे गोदडीचा नको देऊ. नाही एक गोदडीचा नाही, 2-3 पतंग कटल अशा आहे ना. 2-3 अरे मी 700-800 पतंग आपल्या मला चांगला मांजा पाहिजे. नाही आता एवढा मांजा चांगला नाही भेटणार. हाही नॉयलन बंदी आली, आपल्याला नॉयलन वापरायचं नाही कारण की त्याच्यात पक्षी माणसांचे गळे कापले जातात, त्याच्यामुळे आपल्याला तो नाही वापरायचा आहे. आपण आपल्या मजेसाठी ना संक्रांत करू दाजी. काय हुशार आहे रे तू. हो एवढा हुशार असता तर तू आतापर्यंत मोठा सक्सेस अधिकारी झाला असता. तेच तर गडबड झाली ना आपली. किती शिकला तू? हो मी 12वी पास आहे ना. काही नको सांगू, 8वी नापास झाला मला नॉलेज देऊ राहिलं काय. तर तुम्हाला माहिती का मला माहिती, मी जात होतो शाळेत. हा का? मग हुशार आहे. चला आता मांजा घेऊ. हा चला मांजा घेऊन. मला कसा पतंगीचा लय शॉक आहे. हो पण नॉयलनचं नाही घेऊन द्या ना मी दाजी तुम्हाला. नॉयलनचं नाही. कोणता दे, क्वालिटी मांजा दे फक्त. हा ठीक आहे चला. मी आहे ना संक्रांत आली हम्म. का डायरेक्ट कामाला मला सुट्ट्या देऊन टाकतो. आता किती दिवसाच्या सुट्ट्या मारेल माहिती का मी? हा बोला ना 20 दिवसाच्या. बाबू. डायरेक्ट लेटर देऊन टाकले आपण कामावर येणार नाही. पण मग एवढं संक्रांतीसाठी एवढं सुट्ट्या घ्यायची गरज नाही ना. अहो, संक्रांत आपली एकदम जीवा भावाची. पतंग म्हणजे आपण अशी पतंग उडवतो ना, अशी पतंग उडवतो ना. तर तू बघ कशी पतंग उडवतो. तुम्ही एवढा दिवस घरी राहून मग माझ्या बहिणीला काय खाऊ घालणार आहे? ते तू नको सांगू काय गाव घालून ये पेव घालून काय ते चल उठ. नाही ना आपण सण साजरा करायचा, पण मग आपल्याला पोट पाण्यासाठी पण काही ते बघावं लागेल. चला चल तुला आता आधी बालवाडीत टाकतो, हा ठीक आहे चला. पहिलीत टाकतो, दुसरीत टाकतो, ओके मग तुला 10वी पास करतो. हा चालेल ठीक हा. आहे. कुठे गेलं बाई माणूस, काही पस्तावच नाही. काय घेत आहे? काय आलं? काय झालं? काय तो दाजी कुठे गेला? ते गेले पतंग उडवायला. माझ्या ही पतंग दिली मी त्यांना मांजे घेऊन दिले. मला चल म्हणे मांजे घ्यायला, मी मांजे घेऊन दिला. सतरंगी आणि खेची आणि पांडा. मला म्हणे मी तर 20 दिवस झाले सुट्ट्या टाकल्या म्हणे, मकर संक्रांत आपल्याला जोरात करायची म्हणे. जोरात करायला काही घरामध्ये काही खायला लागणार नाही का? त्यांना- पुरण घालावं नाही लागणार का मी त्यांना संक्रांतीला? तेच बोललो. अहो म्हणलं पतंग उडून आपलं पोट भरणार आहे का? माझ्या बहिणीला काय खाऊ घालणार आहे? तर ती मला तुम्हाला छानपणे शिकवायला लागला का? मोठा आला का? तुम्हाला बघता नीट बघता नाही आला ना, दिला असा बधीर डोक्यामध्ये गळ्यामध्ये घालून का संसार कशी करती तर. आता तीच तर आपली चुकी झाली. आणि तू तू कशाला ना मांजे मुंजे घेऊन देऊन तुला लाज वाटते काय? आता ते मला म्हणे मांजा घेऊन दे. मी त्यांना बोललो मी घेऊन देईल, पण नॉयलन नाही घेऊन देणार म्हणलो. ते म्हणे ठीक आहे आपल्याला फक्त पतंग कट अरे करायची ना. कोणता काय ना, पण घेऊन कशाला दिला? ते का पोरगा सोरगा गेला आमचा? तुला मी कळत का तुझी अक्कल कान ठेवलेली का? ते म्हणे आपले वार्षिक सण आहे म्हणे मकर संक्रांत, आपल्याला पतंग उडवायचं आहे म्हणे. मग मी काय करू? अरे पतंग 1 दिवस उडवायचा असतो. 20 दिवस झाले त्या माणसाला, 20-25 दिवसापासून कामावर नाही, अजून संक्रांत 4 दिवस बाकी. मला सांगितलं त्यांनी, मी त्यांना त्याच्यावर बोललो. ते मला म्हणे, तू मोठा झाला का मला शानपणे शिकवतो का? तुला जेवढं सांगितलं तेवढं कर म्हणे आणि तू जाय म्हणे. मग मला ही पतंग दिली आणि ते गेले मांजा घेऊन. आज त्यांना घरी येऊ दे, आज त्यांची मी जीवाची संक्रांतच करते. कसे हातपाय मोडते बघच तू आता. आता ते त्यांना तू बघ. खाणं पिणं म्हण, तू इकडे यायचं नाही बिलकुल आमच्या इथं आता खाय प्यायला. आता याच्यात माझी काय चुकी? तुला तुला कोण सांगितलं होतं त्याला मांजन ते घेऊन द्यायला? तुला कोण सांगितलं होतं? ते मला म्हणे चक्री धर आणि आपण मांजा आणि पतंग उडू. त्यांनी मला चक्री पण नाही धरून दिली. चक्री घेऊन निघून गेले ते मांजा घेऊन. तू निघ जाय बरं, तू निघ. पतंगीचं कर आता. एवढं या पतंगी सारखं यांचं नाही वाटोळं केलं ना, तर मला लगेच नको नको निघ रे बाबा. आले तुम्ही? हा कुठे गेले ते? तिथंच मित्र काय गेलो होतो. लय गेले होते. लय दिवस झाले भेटलो ना. हा ना, तुम्ही बाहेर जातच नाही हो कधी. हा ना. बरं झालं गेले. हा का हो, तुम्ही तर लयच भारी पतंग उडवता असं ऐकलं मी. नाही अहो कशाला मला सांगत होते माहिती का, ते दोघं जण तिकडं. त्यावेळी वहिनी वहिनी अहो भाऊ लयच भारी दिगू, भाऊ लयच भारी पतंग उडवतो म्हणे. काय सांगू तुम्हाला. हा ना. हा खरं सांगू का, हा पतंगच उडवायला गेलो होतो मी. हा हा
खरंच होय. तुला आवडतं पतंग उडवणं? अहो लय आवडतं, काय सांगू तुम्हाला. अगं काय सांगते, तुम्ही मला घेऊन जायचं ना पतंग उडवायला, आपण दोघांनी उडवलं असतं. अगं लय मजा आली ना. आवडीने तिकडून पतंग टाकली, मी अशी फिरवली गार गार गार, रपक्यान दिवशी कापली ना. हा का? हा मग. आणि ती दुसरी बिल्डिंग आहे ती 4 मजल्यावाली. हा. अगं तिथं पोरी पण होत्या ना. अयो खरंच होय. अगं लय भारी भारी पोरी, डायरेक्ट अशा चक्रा बिकऱ्या पकडून बिकडून एवढ्या ढील द्यायच्या, एवढ्या ढील द्यायच्या. मग मी पण टेन्शन नाही घेतलं, मी डायरेक्ट ढील देऊन टाकली अशी गोत. त्यांची पतंगच काटली असतील हँड. हा मग. अगं लय मजा आली. मस्त आम्ही तिथे ना साऊंड सिस्टम बिस्टम लावली होती, मस्त नाचलो बिचलो, एकदम मजा आली, एकदम भारी मजा आली. लगे अशी अशी नाचले, मजा आली. हा मला कोण नाही घेऊन गेले मग? तुला नेतो ना उद्या. बाई ग, किती गुणाचं नाव आहे हो. आणि तुला खरं सांगू का, हा. मी सुट्ट्या त्याच्यासाठीच मारेल. 20 सुट्ट्या मारले पतंग उडवायला. देट आधी. तुम्हाला लाज वाटते का काही देठाळी म्हणायला? अहो संक्रांत 2 दिवसावर आली, 2-3 दिवसावर. घरामध्ये किराणा आहे का? खुशात सुट्ट्या मारल्या, घरी बसले. गाडीचे हप्ते भरायची बाकी आहे अजून. म्हणजे बाया होत्या, अशी ढील दिली तशी ढील दिली. काय सांगू राहील नखरे? त्या 16 वर्षाचे काय तुम्ही पतंग उडवायला? आता आवडते पतंग अहो उडवायला. आवडतं, 1 दिवसात सुट्टी घ्यायची ना. तुम्ही 15-20 दिवस झाले घरीच आहे. काम धंदे कोण करेल? पोटाला काय खाशाल? मग त्याला काय होतं? त्याला काय होतं? असं वाटत आहे ना तुम्हाला, असं गरा 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 घेऊन फिरावं आता. म्हणजे का पतंग कर फिरवला पडा खाली एकदाचे. काय बोलावं तुम्हाला, काही डोकं आहे का नाही? ते विक्या तो कामाला जातो लहान असून, त्याचं लग्न बी होईल नाही, आणि तुम्ही कुशाला पतंग उडवता. आणखी माझ्या बी त्याच्याकडनं पैसे घेऊन घेतला. आता लहानपणाची हौस आहे माझी, उडवली हो. पतंग. लहानपणीचे हौस आहे ते सगळे तिथं कामधंदे करून त्यांनी एवढं मोठं कमवून ठेवले. तुमच्याकडे काय उरलं? दाढी करायला बायकोला रोजानं जावं लागतं पैसे कमवायला. जाऊ दे, दाढीच कापून टाकतो. टक्कलच करा ना, बिना कपड्याची हिंडा ना. संक्रांत चालली करायला, पतंग उडवायला आवडतं म्हणे मला. एवढं काय झालं? पतंगच उडून राहिलो काय? दुसरं काय काय पोरवलं करताय? मी पतंग उडवलं तर काय झालं?